आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वीचा भाग 1 सराव संच 4.3 यामधला पहिला प्रश्न आहे a आणि b = 7/3 म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे आता a आणि b ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे मग आपण इथे ती व्हॅल्यू तिथे या उदाहरणामध्ये टाकणार आहोत। पहिले उदाहरण काय आपलं 5a + 3b छेद 3 5a - 3b। आता जी ही किंमत आहे a आणि b ची किंमत काय आहे 7/3 काय किंमत आहे 7/3 तर a आणि b गुणिले 5। आता हा 5 इथला आपण हा 5/3 इथे घेतला आणि 7/3 इथे घेतला गुणिले परत ह्या दोन्ही साइडने यानी आणि ह्या 7 ला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय म्हणजे भागुनायचं आहे। मग आता हा 5a/3b बरोबर 7×5 = 35 3×3 = 9 म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे 35/9। इकडे बघा 5a + 3b छेद 5a - 3b बरोबर हा जो 35 घेतलेला आहे आपण तो 35 + 9 आणि 35 - 9 अशा दोन प्रकारामध्ये करायचं। एकदा अधिक द्यायचा आणि एकदा वजा द्यायचा म्हणजे एकदा प्लसचा आणि एकदा मायनसचं चिन्ह आपण देणार आहोत। मग 5a + 3b छेद 5a - 3b बरोबर 35 + 9 किती झाले 44 झाले आणि 35 मध्ये 9 गेले किती 26 म्हणजे आपलं उत्तर काय आलं 44/26 आलं। आता बघा 5a + 3b 5a - 3b बरोबर किती दुना 44 किती दुना 44 22 दुना 44 आणि किती दुना 26 13 दुना 26 म्हणजे ह्या दोन्ही संख्या कोणाच्या टेबल मध्ये येतात त्या पण त्या किती नंबरला येतात ते सेम नंबरला आल्या पाहिजे दोन्ही पण संख्या तेव्हा 22/13 ह्या सेम नंबरला आल्या म्हणजेच आपलं उत्तर 5a + 3b 5a - 3b म्हणजे 22/13 अशा प्रकारे आपलं पहिल्याचं उत्तर एकदम सोप्या पद्धतीने आपण काढलेलं आहे आणि आता ह्याच मेथडने आपण दुसराही प्रश्न सोडवणार आहोत। आपण बघत आहोत प्रश्न दुसरा पहिल्यातलाच प्रश्न दुसरा आहे a आणि b बरोबर 7/3 असा प्रश्न आहे आणि आपल्याला a च्या आणि b च्या किमती पण काय आहे 7/3 दिलेला आहे। मग इथे आपण वर्ग काढणार आहोत त्यांचे बघा कशा पद्धतीने सोडवायचा आहे। इथे आहे a चा वर्ग इथे आहे b चा वर्ग बरोबर। मग आता इथे a चा आणि b चा वर्ग म्हणजे 7 चा वर्ग आणि 3 चा वर्ग दिलेला आहे। मग आता 7 चा वर्ग काय येतो 7 साठी 49 म्हणजे 7 चा वर्ग आला 49 आणि 3 चा वर्ग आला 9। आपले वर्ग पाठ पाहिजे वर्ग जर पाठ नसेल तर त्या संख्येला मल्टिप्लाय जरी केलं तरी त्याचा वर्ग निघतो म्हणजे जर 7 आहे तर 7 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे आपला 49 येतो। तर आपला आपण काढला इथं 49 बघा a चा वर्ग छेद b चा वर्ग गुणिले 2/3 बरोबर 49/9 गुणिले 2/3 आपण ह्या संख्येला इकडच्या दोन्ही संख्येने मल्टिप्लाय करणार आहोत। आता 49 गुणिले 2 तर 98 येतं आणि 9×3 = 27 येतं याचा दोघांचा गुणाकार केला 2a चा वर्ग 3b चा वर्ग 3b चा वर्ग। आता 3b चा वर्ग घेतला इथे मग आता आपण काय करणार आहोत 49 दुना 98 आणि 9×3 = 27 अशा प्रकारे त्यांचा गुणाकार आलेला आहे। आता इकडे आपण तीच मांडणी घेणार आहोत परत 2a चा वर्ग + 3b चा वर्ग 2a चा वर्ग इथे अधिक इथे वजा घेणार 3b चा वर्ग बरोबर 98 + 27 इथे अधिक घेतलं इथे वजा घेणार 98 - 27 इथे अधिक आहे तर इथे अधिक येते इथे आपण काय घेतलं वजा घेतलं। आता ह्यांच्या दोघांची बेरीज करायची ह्या संख्येत ही संख्या वजा करायची 2a चा वर्ग + 3b चा वर्ग 2a चा वर्ग - 3b चा वर्ग बरोबर 98 + 27 झाले 125 आणि 58 मधून 57 गेले उत्तर आलं 71। मग म्हणजेच आपलं काय उत्तर आलं 125 से 71
मग असंच लिहायचं a चा वर्ग अधिक 3b चा वर्ग 2a चा वर्ग वजा 3b चा वर्ग बरोबर 125. अशा प्रकारे आपले हे उत्तर आलेले आहे. सोप्या रीतीने आपण सोडवलेलं आहे. अशाच आपण आता तिसरं पण अशा सोप्याच रीतीने सॉल्व करणार आहोत. त्याच्यासाठी वेगवेगळे सम बघण्यासाठी वेगवेगळे उदाहरण बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करत चला. तेव्हा तुम्हाला नवीन माहिती बघायला मिळेल. थांबू. आता आपण बघत आहोत तिसरं. इथे दिलेले आहे क्यूब म्हणजे घन दिलेले आहे. मग आता 7चा घन आणि 3चा घन. मग a चा घन अधिक छेदी b चा घन बरोबर 7चा घन म्हणजे 7चा 3 वेळेस गुणाकार केला म्हणजे 7चा घन निघतो. इंग्लिश मध्ये त्यालाच क्यूब म्हणतात. म्हणजे 343 आणि 3चा घन म्हणजे 27. मग a चा घन वजा b चा घन इथे परत b चा घन घ्यायचा. इथे 343 वजा 27 घ्यायचं आणि इथे फक्त 27च घ्यायचा. आता 343 वरून 27 वजा करायचे. वजा केल्यानंतर काय उत्तर येतं ते खाली लिहायचं. म्हणजे उत्तर येतं आपलं 216/27. आता हे 27 हेच काय आलेलं आहे आपलं उत्तर आले. इथे काय भागायचं वगैरे नाही कारण त्यांनी ऑलरेडी घन दिलेले आहेत आपल्याला म्हणून इथेच आपली उत्तर येत असतं. म्हणजे इथे a चा घन वजा b चा घन b चा घन म्हणजे 27/316 हे आलेलं आहे आपलं तिसऱ्याचं उत्तर. बघा किती सोप्या पद्धतीमध्ये आपण सोडवलं आहे. तुम्हाला वर्ग आणि घन हे एकदम पाठ पाहिजे नाही तर काढता आले पाहिजे. याचाही आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये घन कसे काढायचे वर्ग कसे काढायचे हे पण शिकवलेलं आहे. आता आपण बघत आहोत चौथं. ते बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल. म्हणजे तुम्हाला वर्ग कसे काढता येतात घन कसे काढता येतात हे पण तुम्हाला समजेल. ते पण बघायला भेटेल. आता आपण बघत आहोत चौथं उदाहरण. चौथं उदाहरण काय आहे a छेदी b बरोबर 7 घन 3 7/3 बघा a आणि b गुणिले 7 गुणिले 9 गुणिले बरोबर 3 7/3 गुणिले 7/9. आता या दोन्ही संख्येला आपण मल्टिप्लाय केले 7 आणि 3 ला म्हणजे दोन्ही साइडने आपण इकडे 7/9 आणि इकडे पण 7/9 घेतलेला आहे. मग आता 7a आणि 9b इथे घ्यायचा. 7 49 आणि 9 त्रिक 27 म्हणजे तिथे काय केलं आपण गुणाकार केला या दोन्ही संख्येची. ही संख्या जशी तशी आपण खाली घेतली. बघा 7a अधिक 9b 7a वजा 9b बरोबर 49 अधिक 27 छेदी 49 वजा 27. 49 अधिक 27 ची बेरीज करायची म्हणजे काय येईल बघा इथे 7a अधिक 9b 7a वजा 9b बरोबर 49 अधिक 27 किती झाले 76 आणि 49 मधून 27 वजा करायचे म्हणजे उत्तर येतं आपलं 22. आता 76 कोणाच्या टेबल मध्ये येतो 38च्या टेबल मध्ये येतो आणि 22 कोणाच्या टेबल मध्ये येतो 11च्या टेबल मध्ये येतो. अशा संख्या शोधायच्या की ह्या दोन्ही संख्या कोणाच्या टेबल मध्ये येतात त्या संख्या तिथे लिहायच्या. तर 76 येतो 38च्या टेबल मध्ये आणि 22 येतो 11च्या टेबल मध्ये. म्हणजे त्यासाठी आपण काय पाहिजे टेबल पार्ट पाहिजे. याच्यासाठी आपल्याला टेबल पाहिजे. मग 76 कुठून आलं हे कन्फ्यूज होण्यासाठी तुमचं जर टेबल नसते तर तुम्ही पटकन सांगणार का 38च्या टेबल मध्ये 76 येणार. नाहीतर आपण टेबल पण बनवून ते उदाहरणाचं उत्तर आपण शोधू शकतो. टेबल कसे बनवायचे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे. ते बघण्यासाठी तुम्ही पहिले जर चॅनलला सबस्क्राइब केलेलं असेल तरच तुम्हाला ते बघता येईल. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल. म्हणजे 38/11 उत्तर आलं आपलं. 7a अधिक 9b 7a वजा
9b बरोबर 38 टू 11. अशा प्रकारे आपलं उत्तर पण आलेलं आहे. बघा किती सोप्या पद्धतीने आपण पहिला प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे 4.3 मधला. यातलाच आपण आता दुसरा प्रश्न हा दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ते दुसरा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राइब करा आणि नवीन नवीन माहिती बघण्यासाठी ही चॅनलला सबस्क्राइब करा. काही माहिती असेल तसे तुम्ही त्याच्यामध्ये सांगत चला तर तुम्हाला त्याच्यावरती प्रश्नांचं उत्तर सोल्युशन जे असेल ते भेटत चालेल.